या ठिकाणी अतिशय उत्साहात साजरा होत आहे। या सोहळ्यासाठी आमच्या संस्थेचे सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक, दरेगावचे सरपंच, मुख्य मार्गदर्शक वाघमारे सर यांच्या उपस्थितीत त्यांचा शपथनिक आमच्या शाळेच्या वतीनं भेट देऊन पुष्पहार, त्यांच्या अंगावर असलेलं पूर्ण आयर देऊन या ठिकाणी सन्मान शाळेच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं, मुख्याध्यापकाच्या वतीनं, सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी हा सोहळा अतिशय उत्साहात साजरा होत आहे। परत एकदा त्यांना या सेवा शिंदे सरांविषयी बोलायचं झालं तर मी एक चारोळी लिहिली आहे, ती अगदी त्यांना समर्पक वाटते असं मला वाटतं की श्रम हीच पूजा, श्रम हीच साधना, श्रम हीच पूजा, श्रम हीच साधना, श्रम असे सुखाचा एक कच्चा धागा, श्रम असे सुखाचा एक कच्चा धागा, जो मिळवून देतो ध्रुवापरी अढळ जागा, जो मिळवून देतो ध्रुवापरी अढळ जागा। आणि ह्या श्रमाच्या जोरावर आणि कर्तव्य दक्षतेच्या जोरावर आदरणीय शिंदे सरांनी या गावकऱ्यांच्या मनात, या विद्यार्थ्यांच्या मनात आणि या संस्थेमध्ये कार्य करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाच्या मनामध्ये एक ध्रुवाप्रमाणे अढळ स्थान मिळवलेले आहे असे मला वाटते की स्वतःचं शरीर कसं जपावं, आणि शरीर तेव्हा जपता येतं जेव्हा आपलं मन फिट असेल, आणि सरांचं मन ही तेवढंच फिट आहे। म्हणूनच मला म्हणजे त्यांच्याविषयी हे म्हणावं असं वाटतं की ख्वाहिश ऐसी करो कि आसमां तक जा सको, दुआ ऐसी करो कि खुदा को पा सको, ख्वाहिश ऐसी करो कि आसमां तक जा सको, दुआ ऐसी करो कि खुदा को पा सको। यूं तो जीने के लिए पल बहुत कम है, यूं तो जीने के लिए पल बहुत कम है, मगर जियो ऐसे कि हर पल में जिंदगी पा सको, हर पल में जिंदगी पा सको। अशा प्रकारे प्रत्येक क्षणाचा आनंद घेत घेत जगणारे आमचे आदरणीय जीवनरावजी शिंदे सर। शब्द शब्द गोठलेला, थेंब थेंब साचलेला, आज येत आहे श्वास गहीवरून, कारण या शाळेच्या भिंती घडवताना मी जीव हा आहे ओतलेला, मी जीव हो आहे ओतलेला। अशा प्रकारे या शाळेला घडवताना सरांनी जीव किती ओतलेला आहे याचं उदाहरण म्हणजे आपले विद्यार्थी आणि या कोलंबी केंद्रातील ग्रामस्थ आहे। पुन्हा एकदा मी सरांना आमच्या सर्वांतर्फे शुभेच्छा देते आणि माझा इथे यथोचित सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे आभार मानते आणि धन्यवाद।